कॅम्पिंगची काळी बाजू हे तुम्हाला कोणी सांगणार. हे कॅम्पिंगचे सर्वात खतरनाक काम. गरम आहे थांब फुफू कर. थँक्यू अक्षय. काय तू ब्लॉग मध्ये घेणार काय नाही आम्हाला. चालली तुमच्या ब्लॉगिंग. आणि अशा तऱ्हेने आमची फायनली भेळ सक्सेसफुल झालेली आहे. आमची जाळी विसरली आहे तर आम्ही ऍडजस्ट करायला लागलो त्याला. तर व्लॉग एडिट करताना माझ्या असं लक्षात आलं की या व्हिडिओला इंट्रो आणि आउट्रो काहीच नाही आहे. तर हा छोटासा इंट्रो इथं मी जोडत आहे. नमस्कार, मी अंकित. स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ आपण एल्क वॉटर लेक पासून सुरुवात करणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सायप्रस हिल मध्ये होतो कॅम्पिंगसाठी आणि तिथून रिझर्व लेक साठी गेलो होतो संध्याकाळी. तर त्या संध्याकाळी कंटिन्यू करत आपण एल्क वॉटर लेक कडे चाललेलो आहे. तर वाटेतच आम्हाला हे हरिण दिसले. कॅनडामध्ये हरिण, अस्वल असे बरेच प्राणी आढळतात. हा आहे एल्क वॉटर लेक. इथे आम्ही परत गॅस सेटअप केला, त्यावर मस्तपैकी कणीस भाजले आणि चहा केला. आमची जाळी विसरली आहे तर आम्ही ऍडजस्ट करायला लागलो त्याला. शरीर आणि अंशू तिथे खेळत आहेत. अंशू आणि रिद्धी बराच वेळ पाण्यामध्ये खेळत होते आणि आम्ही निवांत बसलेलो होतो. येस. शरयू अंशूला पाण्यात स्विमिंगसाठी घेऊन गेली. हा असा आहे एल्क वॉटर लेक आणि आता अंशू करते इथं स्विमिंग. घाबरायचं नाही. अंशूला पाण्यात तर पोहायचं होतं पण ती खूप घाबरत होती. हात लांब करायचे. हा हा हा. अशा पोहायचं असतं. रिद्धू आणि अंशूने वाळूचा किल्ला बनवला. अंशू बबलशी खेळताना काय झालं अंशू? गरम आहे थांब फुफू कर. थंड पाण्यामध्ये मस्त पाय बुडवले. खूप शांत वातावरण होतं आणि खूप पीसफुल वाटत होतं इथे. सूर्यास्ताचा मस्त आनंद घेत आम्ही परत कॅम्पिंग साईटला पोहोचलो. से हाय. आताच आपण एल्क वॉटर लेक वरून आलेलो आहे. आता परत रात्रीच्या जेवणाची तयारी चालू झालेली आहे. पनीरच्या भाजीसाठी कांदा कापताना जयदीप भाऊ. कापत आहे. मी सुद्धा आता सध्या काही दिवसापूर्वी शिकलेलो आहे. इथं लाईट लावलेली आहे. आता पनीरच्या भाजीसाठी सेटअप झालेला आहे आणि शरीफ शेफ आहे आजची. आणि आता खाली आम्ही सुशेफ आहे जयदीप भाऊ. सुशेफ नंबर 2 रोशन. आणि मी फक्त व्हिडिओ काढत आहे आणि खाणार आहे. अक्षयनं आता पनीर कापत आहे. खूप काम. आम्ही पसारा केला तर सगळा गोळा करायचा आम्हाला. काय झालं माहिती का? भाजी होतोपर्यंत अंशूने पनीरवर ताव मारला. तेल, कांदा, तोपर्यंत रोशनने चिकन बनवले. शर्वीची स्पेशल रेसिपी. चिकन एकदम वास सुटलेला आहे त्याला आता. ठीक आहे, ते पनीर मीच टाकलं आता वाटतं. कोण टाकलं? थँक्यू अक्षय. काय तू ब्लॉग मध्ये घेणार काय नाही आम्हाला. सगळ्यांनी परत शेकोटीपाशी बसून पनीर भाजी आणि नानचा आनंद घेतला. 2 खाणे रिकामे आहेत पण इट्स ओके. त्याच्यात आमचं आईस्क्रीम होतं पण ते गेलं. डे 3 चहा.
आणि या साईडला अंशू आणि रिद्धीसाठी पास्ता ठेवलेला आहे आणि इकडे आपला चहा. सगळ्यांनी बसून गप्पा मारत ब्रेकफास्टचा आनंद घेतला. अंशू आता ऑरेंज खात आहे इथं. हाय मन. कॅम्पिंगची काळी बाजू हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, पण स्वतः आपल्याला सगळे कामं स्वतः करावं लागतात. अरे वा, हिडन स्पॉट. ओके, दिस इज द सिनरी. तुम्ही ती बघू शकता इथून. दिसते का तुम्हाला? झूम कर अंकित. आणि इथं बसू शकता तुम्ही. इव्हिनिंगला चहा वगैरे पण घेऊ शकता. आपल्या कॅम्प साईडला लागूनच जागा आहे सुंदरशी. हे कॅम्पिंगचं सर्वात खतरनाक काम, सामान भरायचं आणि काढायचं, म्हणजे मला अजिबात आवडत नाही. सगळं सामान पॅक करून कॅम्पिंग साईट क्लीन करून आम्ही निघालो आता आमच्या पुढच्या स्पॉटकडे, जो की आहे किनब्रुक आयलंड. विंडमिल पाहून आम्ही फोटो सेशनसाठी थांबलो. रोशन, अक्षना आणि शरीवनी फोटो सेशन करून घेतलं त्यांचं. आले आमचे हौशी डान्सर. किनब्रुक आयलंडला पोहोचल्यावर अंशू मस्तपैकी खेळत होती प्लेग्राऊंडमध्ये. अंशू स्लाइड. तोपर्यंत सगळे जेवणाची तयारी केली. फायनली वेळ झाली. कोथिंबीर पण कट करून चटणी टाकायची ह्याच्यात. त्याला थोडा मसाला आपलं द्यायला अजून थांबले. कोथिंबीर चालली आहे तुमच्या ब्लॉगिंग टाकली. जरा मला 2 बनवावं लागतील. भेळ 2 प्रकारच्या भेळ्या तयार झालेल्या आहेत. हो, झाकण याच्यात गेला भडंग आहे का याला भेळ आम्ही आहे टेस्ट कळत करून नाही. बघतो जरासा. त्याच्यात चाट मसालाच नाहीये साहेब. तरी पण छान झालेलं. आणि अशा तऱ्हेने आमची फायनली भेळ सक्सेसफुल झालेली आहे. सगळ्यांनी इथं 2 वर्षानंतर 2 वर्षानंतर भेळ बनली. भेळ बनवायला आम्हाला 2 वर्ष लागली. अगं चप्पल घालून 1 जा. वर्ष कांदा नाही मिळाला, 1 वर्ष सामानच नाही मिळालं, 1 वर्ष लक्षातच नाही. बाउल पुढे करायची. बरोबर आहे. ओके, चिअर्स. ये. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी घरचा रस्ता पकडला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.